धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात काही बॅनर्स झळकले। त्या बॅनर्सवर धनंजय मुंडे यांचा मोठा फोटो होता आणि खाली एक वळ लिहिलेली होती, भावी कॅबिनेट मंत्री। या एका वाक्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली, कारण त्याच वेळी दिल्लीत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी वेग घेतलाय आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। तर दुसरीकडे राज्यात महायुती सरकारला 2.5 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत काही मंत्र्यांची सुट्टी, काहींची खाती बदल, तर काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली। या सगळ्या चर्चांमध्ये सर्वाधिक नाव घेतलं जाते ते म्हणजे धनंजय मुंडेंचं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत। त्यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये लागलेल्या भावी कॅबिनेट मंत्री या बॅनर्समुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली। पण खरंच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे का? कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो? कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते? धनंजय मुंडेंचं खरंच पुनरागमन होणार आहे का, की ही फक्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी आहे आणि भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा खातेवाटपावर संघर्ष पेटणार का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता जवळपास 2.5 वर्षे पूर्ण झालीत, म्हणजेच महायुती सरकारचा कार्यकाळ अर्ध्यावर आलाय आणि याच टप्प्यावर सत्ताधारी पक्षाकडून मंत्रिमंडळाचं मूल्यमापन केलं जातं। ही भारतीय राजकारणातील जुनी परंपरा आहे। आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची प्रतिमा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नाराज गटांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी मंत्रिमंडळात बदल करण्याची शक्यता अनेकदा पाहायला मिळते। त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी जोर धरलाय। या चर्चांना आणखी बळ मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे। या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते। बैठकीत केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील संघटनात्मक बदल, आगामी निवडणुकांची तयारी आणि राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल यावर सविस्तर चर्चा झाल्याचं बोललं जाते। अर्थात याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी या बैठकीनंतर राजकीय चर्चांना हवा मिळाली। यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार। जर केंद्रात महाराष्ट्रातील काही खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली तर राज्यातील नेतृत्वातही बदल होऊ शकतो। त्यामुळे केंद्र आणि राज्यातील राजकीय घडामोडी एकमेकांशी जोडल्या जात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मात्र महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार हा फक्त भाजपपुरता मर्यादित राहणार नाहीये, कारण राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनीत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाचं महायुती सरकार सत्तेत आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या आमदारांना न्याय द्यायचा आहे, प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखायचा आहे, तसेच आगामी निवडणुकीपूर्वी संघटनात्मक ताकद वाढवायची आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाला तर तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा खातेवाटपावर मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक चर्चा सध्या शिंदे गटातील काही मंत्र्यांबाबत सुरू आहे। गेल्या काही महिन्यात शिंदे गटातील काही मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सरकारला अनेकदा बचावात्मक भूमिका घ्यावी लागली। काही मंत्र्यांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित झालेत। त्यामुळे शिंदे गटातील 3 ते 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। त्याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलण्याचाही पर्याय सरकारसमोर असल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनीत्रा पवार यांनी स्वीकारली। त्यानंतर पक्षात संघटनात्मक बदल सुरू आहेत। आता मंत्रिमंडळातही पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देऊन संघटनेला नवी ताकद देण्याचा प्रयत्न करू शकतो अशी चर्चा आहे। याच दरम्यान काही विद्यमान मंत्र्यांच्या कामगिरीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा संभाव्य बदलांमध्ये सातत्याने होत आहे। अर्थात सरकारने याबाबत कोणतेही अधिकृत संकेत दिलेले नाहीये, पण राजकीय वर्तुळात कोणाच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे तर ते हे आहेत। दरम्यान या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी एक नाव वारंवार समोर येते ते म्हणजे धनंजय मुंडे। एकेकाळी महायुती सरकारमधील प्रभावी मंत्री म्हणून ओळख असलेले धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत आले। या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी जवळीक असल्याचे आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली।
राजकीय दबाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यावेळी त्यांनी नैतिकतेचा आधार घेत पद सोडल्याचं सांगितलं होतं। मात्र मंत्रिपद गेलं म्हणून धनंजय मुंडे राजकारणातून मागे हटले नाहीत। त्यांनी बीडसह मराठवाड्यात कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवला, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि अजित पवार गटातील आपलं राजकीय वजन कायम राखण्याचा प्रयत्न केला। आता त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे। त्याचं कारण ठरलं आहे त्यांचा वाढदिवस। माजलगाव शहरात त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या शुभेच्छा फलकांवर थेट भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आला। या एका वाक्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली। ही केवळ कार्यकर्त्यांची भावना होती की त्यामागे काही राजकीय संकेत होते, यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी स्वतः मात्र वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन केलं होतं। अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य दुःखात आहे, तर दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे, त्यामुळे कोणताही जल्लोष करू नका असं आव्हान त्यांनी केलं होतं। पण दुसरीकडे समर्थकांनी भावी कॅबिनेट मंत्री अशी बॅनरबाजी करून स्पष्ट राजकीय संदेश दिला आहे। दरम्यान अजित पवार गटातील मावळचे आमदार सुनील शेळके यांचं नावही संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीतही इच्छुकांची संख्या वाढल्याचं दिसतंय। भाजपमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, तर काही विद्यमान मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात, कारण सरकारला आता आगामी निवडणुकांसाठी अधिक आक्रमक आणि प्रभावी टीम तयार करायची आहे। राष्ट्रीय विश्लेषकांच्या मते यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय 4 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असेल। मंत्र्याची कामगिरी, जन आधार, सामाजिक आणि प्रादेशिक समतोल आणि आगामी निवडणुकाचं राजकीय गणित। याच कारणामुळे हा विस्तार केवळ मंत्र्याच्या शपथविधीपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर महायुती सरकार पुढील 4 वर्षात कोणत्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवणार आहे याचाही हा महत्त्वाचा संदेश असेल। मात्र राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। कोणाला डच्चू मिळणार, कोणाला बढती मिळणार किंवा धनंजय मुंडेचं पुनरागमन होणार की नाही याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाहीये। पण भाजपच्या बैठका, महायुतीतील वाढलेल्या हालचाली, विविध नेत्यांची लॉबिंग, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी आणि राजकीय चर्चांचा वेग पाहता महाराष्ट्रात मोठा मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच होऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय काय होतो, कोणाचा पत्ता कट होतो, कोणाला नव्याने संधी मिळते आणि धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब होतो का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुमच्या मते मंत्रिमंडळ विस्तार झाला तर सर्वात मोठा धक्का कोणत्या नेत्याला बसू शकतो आणि धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळायला हवं का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।